नुकत्याच लोकार्पण झालेल्या अंबरनाथच्या चिखलोली न्यायालयात वकील संघटनेच्या विविध पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। न्यायालयाच्या स्थापनेनंतर प्रथमच अंबरनाथ तालुका बार असोसिएशनची 2026 ते 2028 या कालावधीसाठी निवडणूक होत असल्यानं वकिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। अंबरनाथच्या चिखलोली न्यायालयात सध्या सुमारे 1000हून अधिक वकिलांची नोंदणी आहे। शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट सतीश अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली। या निवडणुकीत अध्यक्षपदासह एकूण 7 विविध पदांसाठी मतदान घेण्यात आलं। यामध्ये जवळपास 790 वकिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। संघटनेच्या अध्यक्षपदासाठी प्रियेश जाधव, प्रसाद शेळके, मल्लेश चलवादी आणि तेजू राठोड हे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर उपाध्यक्षपदासाठी 3, सचिव पदासाठी 2, सहसचिव पदासाठी 3, खजिनदार पदासाठी 3, सहखजिनदार पदासाठी 2, ग्रंथपाल पदासाठी 2 आणि सदस्य पदासाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकूण 30 उमेदवारांमधून 12 वकील विविध पदांसाठी विजयी ठरणार आहेत। सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं असून रविवारी 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे अंबरनाथ तालुका बार असोसिएशनच्या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण तालुक्यातील वकिलांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।